नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली होती. या भेटीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अर्थ काढण्यात आले होते, तर्कवितर्क मांडण्यात आले होते. आज या संदर्भात राज ठाकरे यांनी आपलं मौन सोडलं. आता निवडणुका संपलेल्या आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास मंत्री आहेत. सध्या शहरांची जी काही बकाल अवस्था झालेली आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्याच्यावरनं लगेच अशा प्रकारचे राजकीय अर्थ काढणं हे अतिशय अपरिपक्वपणाचं लक्षण असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता तर जवळ कुठल्याही निवडणुका देखील नाही, राजकीय विषय नाही, व अशा वेळेस अशा प्रकारच्या राजकीय चर्चा का बरं घडून येतात याकडे देखील श्री राज ठाकरे यांनी लक्ष वेधलेलं आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे सध्या सरकारमध्ये आहेत आणि शहरातल्या विविध प्रकारच्या समस्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी ही भेट होती. या पलीकडे काहीही राजकीय नव्हतं असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. काय आहे, आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांचा निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत. आता आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशीच बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आता जे भेटलो त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघत नाही आहोत. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे, कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत. 1 मार्च रोजी ठाणे शहरातील आनंदनगर ग्राउंडमध्ये सोनू निगम यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला हिरानंदानी इस्टेट रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन अर्थात हेरवा या संस्थेने जोरदार विरोध केला आहे. यासाठी त्यांनी पोलीस स्थानकाला एक पत्र देखील दिलं आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यावेळेस होतात त्यावेळेस हिरानंदानी इस्टेट परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची या ठिकाणी काळजी घेतली जात नाही. या कार्यक्रमांना येणारे नागरिक कुठेही पार्किंग करतात. या सगळ्याचा मनस्ताप मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिकांना होत असतो. ते त्यांच्या घरी देखील जाऊ शकत नाही. शिवाय मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण देखील होत असतं. या सगळ्याच्या विरोधात आता हिरानंदानी इस्टेट परिसरातील नागरिकांनी आवाज उठवला आहे. कुठल्याही प्रकारची पोलीस परवानगी देण्यापूर्वी नागरिकांच्या या पत्राचा विचार व्हावा असं आवाहन हेरवा या संस्थेच्या वतीने मधु मेनन यांनी पोलीस स्थानकाला केलं आहे. शिवाजीनगर येथे भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने आयोजित मालवणी महोत्सव 2026ची उत्साहात सांगता झाली. कोकण ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने 8 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भरलेल्या या 11 दिवसीय महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समारोपाच्या दिवशी विविध स्पर्धातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवाला नितेश राणे, भाजप अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि महादेव जानकर यांनी भेट दिली. खाद्य संस्कृतीसोबत भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन आदी उपक्रम या महोत्सवामध्ये रंगले. मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बाची राणे जीवनगौरव पुरस्काराने अनुश्री भिडे यांचा सन्मान यावेळेस करण्यात आला. होम मिनिस्टर, रील स्टार, सोलो आणि समूह नृत्य स्पर्धातील विजेत्यांना यावेळेस पारितोषिके देण्यात आली. आगामी वर्षी अधिक भव्य महोत्सव घेण्याचा निर्धार यावेळेस
आयोजक श्री सीताराम राणे यांनी व्यक्त केला. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. या वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक तुटीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उभारी देण्यासाठी यंदा 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. बसेस वाढल्या तर प्रवासी आणि उत्पन्न देखील वाढेल असा विश्वास देखील श्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. कोविडपूर्वी 18-19 हजार बसेस आणि 66 लाख प्रवासी होते. सध्या सुमारे 12,600 बसेस आणि 50 लाख प्रवासी आहेत. नव्या आराखड्यामध्ये 3,000 3x2 राजमाता जिजाऊ बसेस, त्याचप्रमाणे 5,000 साध्या बसेस, 100 मिडी आणि 200 अत्याधुनिक बसेसचा समावेश असणार आहे. दररोज 1 ते 1.5 कोटींची तूट भरून काढत 70 ते 75 लाख प्रवासी वाहतुकीचं लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस असून वर्षाखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल असा विश्वास देखील परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट बघायला मिळाला. भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेस, शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या 6 फुटीर नगरसेवकांच्या पाठिंब्यावर 48 मतांनी विजय मिळवत महापौरपद पटकावलं आहे. शिंदे सेनेच्या शिवसेनेने शेवटच्या क्षणी आपले उमेदवार मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र भाजपमधील फूट निर्णायक ठरली. विलास पाटील यांना 25 तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली. दरम्यान या बंडखोरीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पक्षविरोधी काम करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बंडखोरी करू नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा देऊनही काही नगरसेवकांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. खारेगाव येथील साधना विद्यामंदिरामध्ये 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला साधना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते
दशरथदादा पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, अध्यक्ष राकेश पाटील, खजिनदार रचना पाटील, गणेश परब, मोरेश्वर पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुर्वे सर, मुख्याध्यापिका अश्विनी सोनावणे तसंच पालक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारत शिवरायांनी जिंकलेल्या आणि बांधलेल्या विविध किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. आरमार दलाची खलबतं आणि युद्धात वापरल्या जाणारी शस्त्र यांच्याही प्रतिकृती यावेळेस साकार करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या सर्व वस्तू टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून तयार करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमात नृत्य, लेझिम, तलवारबाजी, लाठीकाठी यांचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. विविध कलाविष्कारातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा यावेळेस घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे शिवरायांचे विचार मांडले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवरायांचे आदर्श आत्मसात करून पर्यावरण जपण्याचा आणि समाजहिताचं कार्य करण्याचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचे प्रिय होते. हा संदेश कुठेतरी गेला पाहिजे. त्यांची अष्टप्रधान व्यवस्था, प्रशासनावर त्यांची उत्तम पकड आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना असलेला कैवार हा जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची स्फूर्ती घेऊन पुढे ह्या देशामध्ये क्रांती घडली गेली. परंतु त्या क्रांतीमध्ये अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं. त्यामध्ये पावनखिंडीमध्ये ज्या बाजीप्रभू देशपांडेंची फार मोठी भूमिका आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजा जेव्हा औरंगबाजी जेव्हाने शाहिस्ते खानाला पाठवून मोठी सैन्य पाठवले होते, त्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी किती टिकावं लागलं असं काय कल्पना नाही. परंतु बाजीराव देशपांडेंनी सांगितलं की मी पावनखिंड लढतोय आणि ही पावनखिंड लढत असताना ज्यावेळेस तुमच्या 3 तोफांच्या सलामी विशालगडावरून येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही खिंड मी लढवत असणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले असं मला एक असं संदेश मिळेल. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचे प्रिय होते. त्यांनी मस्जिदीलाही मदत केली आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन आज या महाराष्ट्राच्या भूमीत खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनीसुद्धा त्याची प्रेरणा घेणं आवश्यक आहे. त्यांचे विचार घेणे आवश्यक आहे आणि त्याच मार्गाने जर केला तर निश्चितपणे हा महाराष्ट्र, हा देश सुजलाम सुफलाम होईल असं मला आशावाद वाटतोय. आज छत्रपती शिवरायांची जयंतीनिमित्त आपण साधना विद्यामंदिर शाळेतर्फे इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना अभिवादन करते आणि एवढंच सांगेन की महाराजांचे आचार विचार या आमच्या शाळेतील मुलांनाच नाही तर सर्व मुलांमध्ये त्यांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महाराजांची जी युद्धनीती होती, त्यांचं कौशल्य होते, त्यानंतर मोठ्यांप्रती तो आदर होता, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांकडनं त्यांनी जे संस्कार घेतलेले होते तसं त्यांनी रयतेसाठी एक प्रशासक किंवा एक अनुशासक असा राजा जो काय होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आज त्यांच्यावरच आधारित आपण प्रत्येक गोष्ट मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या साधना विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी किल्ले रायगडाची ही प्रतिकृती आपण पाहत असाल ही उभारलेली आहे. यामध्ये मुलांचं एक सातत्य दिसतं कारण त्यांना एक आवड आहे. इथे प्रत्येक मुलांना ज्याप्रमाणे आपण इतर प्रकारचं शिक्षण देतो त्याच प्रकारे त्यांना आपण त्यांचे आचार विचार कसे बदलता येतील हे देखील पाहिले जातं. आज इथे कार्यक्रमाचं आयोजन या पद्धतीचं होणार आहे की फक्त महाराजांच्या आयुष्यावरील जे काही कार्यक्रम होते ते आपल्याला दाखवण्याचे आहेत. त्याचबरोबर दांडपट्टा, लाठीकाठी, इतर अशी युद्ध कौशल्याचे प्रात्यक्षिक इथे होतील आणि किल्ल्यांच्या देखील प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.